सचिन, तू कधी तुझी मिशी कुठल्याच पिक्चरमध्ये कापलेली नाहीस म्हणजे सुभाषचंद्र बोस सोडता बाकी कुठल्याही चित्रपटांसाठी तू मिशी कधीच काढली नाहीस. अरे काय मी खरं सांगू का, म्हणजे मिशी खरं तर माझी आयडेंटिटी आहे. म्हणजे ज्या वेळेला मी सुरुवात जेव्हा ऍक्टिंग करायला केली तेव्हा मिशी होतीच. नंतर माझी एक टेलिव्हिजनची खूप मोठी इनिंग आहे, ती सगळी मिशीमध्ये होती. तर मिशी जेव्हा मला राजन कोठारी आमचे कॅमेरामन आहेत ते म्हणले की अरे तुला मिशी काढून तू जरा सुभाष बाबूंसारखे फोटो काढ, तर तेव्हा मला असं वाटलं की मरो सिनेमा तो मिशी काय मी काढणार इतकं मला त्या मिशीबद्दल. पण नंतर मी मिशी काढून ते फोटो काढून मग तो मेकअप करून ते सगळं सक्सेसफुली केलं. महेश मांजरेकर हे नाव वास्तव, म्हणजे वास्तव सारखे चित्रपट करणारा महेश मांजरेकर, परंतु त्याच माणसांनी अस्तित्वासारखा चित्रपट केला आहे, निदान सारखा चित्रपट केलेला आहे. तर त्याला तेवढं रेकग्नेशन मिळालं नाही जेवढं वास्तवला मिळालं. हे कुठेतरी खुपतं का? नाही खूपच. इनफॅक्ट मला वास्तव हा मी माझ्या आयुष्यातला मैलाचा दगड नाही मानत. मला आवडलेला सिनेमा. त्याच्यानंतर मला वाटतं अस्तित्व हा माझ्या मते उजवा सिनेमा आहे वास्तवपेक्षा. मला वाटतं अस्तित्व मी जरासा लवकर केला. आज विथ द ॲडव्हेंट ऑफ मल्टिप्लेक्सेस त्या सिनेमाला डेफिनेटली एक वेगळा ऑडियन्स आला असता. आय डिड इट 10 years बॅक. निदान आय डिड इट 15 years बॅक. थोडं ते काय म्हणतं, आज लोक ज्या वेळेला पिपली लाईफचं खूप कौतुक करतात ना, त्याच्या आधी मी खूप आधी करून मोकळा झालोय. प्राण जाय पर शान न जाय आणि इन अ बेटर फिल्म. किंवा आज तारे जमी परचं खूप कौतुक केलं जातं, पण मी 13 मेरा साथ रे पण 10 वर्षापूर्वीच केला. अबाउट 2 brothers, एक मेंटली सेरेब्रल पॉलिसी असलेला मुलगा. तर त्यामुळे मला त्याचं काही वाईट वाटत नाही. नाही चालले त्याला आय फील की इट इज देअर लॉस. व्हॉट हॅपन्स इज फॉर मी इट इज हिस्ट्री. येस्टरडेज न्यूजपेपर इज वेस्ट पेपर फॉर मी. त्यामुळे उद्या काय दॅट इज मोर इम्पॉर्टंट मी. आय डोंट क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क. आय डोंट एक्झल्ट विथ सक्सेस. इट इज पार्ट अँड पार्सल ऑफ काय म्हणतात त्याला तुमच्या आयुष्याचं. सचिन, सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल अशी कुठली माहिती आहे जी सामान्य माणसाला माहीत नाही आणि तो चित्रपट करत असताना ती शिकायला मिळाली? अशा अनेक गोष्टी आहेत. खरं तर म्हणजे रोल करायला मी सुरुवात केली त्याच्या आधी तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा आणि त्यांचा गूढ मृत्यू या दोनच गोष्टी खरं तर माहिती होत्या. त्यानंतर त्यांच्याबद्दल त्यांचा अभ्यास करताना 2 वर्ष आम्ही त्यातच होतो खरं तर. आणि त्यावेळेला श्याम बेनेगल आणि या सगळ्यांच्या मदतीने एवढा मोठा तो सिनेमा उभा राहिला. तर त्या अनुषंगाने जेवढा अभ्यास झाला त्याच्यामध्ये अशा अनेक गोष्टी कळल्या की ज्या खरं तर आता जगाला कळाव्या असं वाटतं. आणि मला स्वतःला त्यांची सगळ्यात भावलेली गोष्ट म्हणजे त्यांचं देशावर असलेलं प्रेम. म्हणजे आपण ज्याला मादरे वतन म्हणतो, त्यांचा आवडता शब्द होता, इस मादरे वतन के लिए मैं अपनी जान दे दूंगा. तर तो जो एक अभिमान होता तो खरं आजच्या तरुणांमध्ये सतत असला पाहिजे, हा त्या सिनेमा बनवण्यामागचा हेतू होता. दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी होती की जी त्यावेळेला मला खूप इंटरेस्टिंग वाटली होती की त्यांची हिटलरची भेट झाली होती. हो. आणि त्यांनी हिटलरला असं जाऊन सांगितलं होतं की तुमच्याकडे जे भारतीय युद्ध कैदी आहेत ते इंग्रजांचे दुश्मन आहेत आणि ते मला द्या आणि त्यांना घेऊन मी फौज बनवणार आहे आणि इंग्रजांशी लढणार आहे. हा जो 257 पानी अकाउंट आहे आणि तो त्यावेळेला मला खूप थरारक वाटला होता की त्या 40 सालात एक माणूस हिटलरकडे जाऊन असं म्हणतो की ते युद्धकैदी मला द्या, मला ह्यांना घेऊन फौज बनवायची आहे. फार दैदिप्यमान आहे. नाही दादा, या खुपण्याच्या सेगमेंटमध्ये आपण सामाजिक खुपण्याबद्दल देखील बोलतो. आत्ता खुपणाऱ्या गोष्टी समाजात ना, खुपणाऱ्या गोष्टी खूप आहेत त्याच्यामध्ये. त्याला आपल्याला एक वेगळा एपिसोड करायला लागेल. हे केलं तर बऱ्याच गोष्टी खुपतात. म्हणजे टेलिव्हिजन लावला ना हल्ली न्यूज, तर अख्खा न्यूज चॅनलमध्ये जे येतात सगळ्या गोष्टी खुपतात. म्हणजे आपण सगळ्यात जास्त खुपतं ते आपली होल एज्युकेशन सिस्टम. इट सक्स. म्हणजे ती इतकी आउटडेटेड काय म्हणतात त्याला थर्ड क्लास सिस्टीम आहे आपली एज्युकेशन सिस्टीम. ती सगळ्यात जास्त खटकते.
आय डोंट नो, मी बराच प्रयत्न करतो सांगता, पण काही कोणाला पटत नाही. 6,000 सुसाईड कसे असू शकतात? स्टुडंट्स करू शकतात वर्षाला, तरी तुम्हाला चेंज करावंसं वाटत नाही का? फॉर अ चेंज म्हणजे मी सिनेमा काढल्यामुळे निदान 8वी पर्यंत परीक्षा तरी बंद झाल्या, निदान नापास करणं बंद झालं. पण खूप चेंजेस करायचे आहेत अजून होल सिस्टममध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे वोट देत नाही ना, ह्याचा मला भयंकर त्रास होतो. मग यू कांट से की आमचं गव्हर्नमेंट काय गव्हर्नमेंट आहे. यू आर रिस्पॉन्सिबल. का नाही म्हणजे त्याला किती वेळ लागतो? हाऊ कॅन यू सेलिब्रेट दॅट डे ॲज अ हॉलिडे? अशोक चव्हाण पूर्व चीफ मिनिस्टर यांच्याशी तुमचे खूप चांगले मैत्री खूप, माझा वन ऑफ द बेस्ट फ्रेंड्स अँड आय एम व्हेरी प्राऊड ही इज माय फ्रेंड. मग ह्यामध्ये आदर्श प्रकरण हे कुठे खुपलं का? आदर्श प्रकरण जोपर्यंत मला पटत नाही की व्हॉट एव्हर हॅज बीन डन इज राईट ऑर रॉंग, तोपर्यंत मी नाही टाकू शकत. काय होतं ना आपल्याकडे, डोंट हँग अ पर्सन अंटिल इज प्रूव्हन गिल्टी. गिल्टी असेल तर सगळ्यांसमोर येईलच ते. फक्त स्पेक्युलेशनमध्ये म्हणजे आता मी असं एक थर्ड पर्सन म्हणून मी विचार करतो. आता यू फेल्ड की इथे एक सोसायटी बनते, की मला इथे फ्लॅट बुक करायचा आणि मिळाला, व्हॉट इज युअर फॉल्ट? तोपर्यंत मला कळत नाही ती जागा कोणाची आहे, म्हणजे आर्मीची आहे, तिथेच अजूनपर्यंत हे चालू आहे. पण अंटिल प्रूव्हन गिल्टी. मग त्यांना कॉर्नर केलं जात आहे का आता तुम्हाला? मला ते काहीच म्हणायचं नाहीये. माझं फक्त म्हणणं असं आहे की आय स्टँड बाय हिम ॲज अ फ्रेंड. म्हणजे मी त्याला खूप चांगलं ओळखतो. फॉर मी टू डाऊट हिज इंटिग्रिटी ऑर हिज इंटेन्शन्स. पण आय हॅव सीन अँड हॅव हर्ड वर्स देन अदर्स. सचिन, विनोदी भूमिका कधी फारशा करायला मिळाल्या नाहीत, हे खुपतं का? नाही खूपत. कारण ज्या प्रतीचा आणि त्या दर्जाचा विनोद आजकाल चालतो आणि ज्याला माणसं हसतात, त्यानं मी ह्यातनं दूर राहिलेलाच बरा असं बऱ्याचदा वाटतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट जी मला खुपणारी होती ती आपल्यातला माणूस हिंदीत गेल्यानंतर साधारणतः त्याची मराठी ओळख विसरतो किंवा मराठी लोकांमध्ये फार मिसळत नाही. अशी अनेक उदाहरणं आहेत, बोलायला लावू नकोस. पण पण त्यांच्या वाढदिवसाला मराठी माणूस हजर नसतो. हो, त्यांच्या वाढदिवसाला मराठी माणूस हजर नसतो. मराठी गँगमध्ये ते जाऊ इच्छित नाहीत, कारण नंतर हिंदी लोकांना वाटतं की हा खूप मराठी आहे असं आणि मग ती इमेज सांभाळत असतात. म्हणजे त्याचा फायदा मराठीचा ते घेत असतात की मराठी नट रिस्पेक्टेड असतात वगैरे, हे जे फायदे आहेत ते घेतात. पण जेव्हा मराठीचा मुद्दा येतो किंवा काही बोलायची वेळ येते तेव्हा त्यांची चिडी चुप्प असते. ही सगळ्यात खुपणारी गोष्ट आहे. म्हणजे आज जेव्हा महेशवरती असा आरोप होतो की मराठी माणसांनाच त्यांनी प्रोत्साहन दिलं आणि नंतर मराठी लोकांच्याच मागे लागला म्हणून हिंदीतनं मागे पडला, त्याचं त्यांनी कधीच काही वाटून घेतलं नाही. पण तो जो ह्या माझ्या मित्रामध्ये तो जो माज आहे, तो आज जर आपल्यापैकी प्रत्येकाने बाळगला तर आपला उत्कर्ष होईल आणि तरच आपला उत्कर्ष होईल. आणि तो जो खुपण्याचा पॉईंट होता की मराठी माणूस विनामूल्य कार्यक्रमाला गर्दी करतो आणि महागडं तिकीट काढून करण जोहरचा सिनेमा पाहतो, पण मराठी सिनेमा पाहत नाही. लक्षात घ्या. आणि विनामूल्य कार्यक्रमाला बेदम गर्दी. हे आपल्याकडे क्वालिटी आहे. म्हणजे क्या बात आहे.